नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे अल्ल्याड पल्ल्याड या अतिशय वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाचं. नुकतंच ट्रेलर लॉन्चिंग झालेलं आहे आणि चित्रपटातलं एक नवा चेहरा आपल्यासमोर येतोय, तो म्हणजे भाग्यम जैन याचा. तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलतर्फे. आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुझी पहिली फिल्म आहे, तर आधी मला तुझी थोडीशी फॅमिली बॅकग्राऊंड आणि त्याविषयी जाणून घ्यायचं आहे, तर ते आमच्या प्रेक्षकांना सांग. ऍक्च्युली फॅमिली बॅकग्राऊंड हा ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणीच बघितला नाही आमच्या. सो आणि जेव्हा मी छोटा होतो तेव्हापासून मला असा इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये. सो सगळे ना मला त्याच पर्स्पेक्टिव्हनी बघत आले आणि एव्हरी टाइम जेव्हा पण मी काही करायचो किंवा काही नवीन मला सुचायचं ते मी सगळ्यांना करून दाखवायचो. सो एक असतं ना की जेव्हा तुम्ही छोटे असतात तेव्हा सगळे बोलतात की यार तू हे छान करतो, तू हे कर, तू ते कर. आणि आधीपासून मला डान्समध्ये इंटरेस्ट होता, जो आय थिंक तुम्हाला दिसतोच आहे सॉन्ग मध्ये, ज्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलंय. सो असं ऍक्च्युली फॅमिली बॅकग्राऊंड ह्याच्यात कुठेच नाही, लाईक नॉट इव्हन क्लोज. आम्ही कधी विचार पण नसेल केला फॅमिलीतल्या कोणी की आमच्यातलं कोणी एक सिनेमामध्ये जाईल किंवा इतक्या मोठ्या स्क्रीनवर दिसेल. हे आय डोंट थिंक कधीच झालंय. सो आय होप एव्हरीबडी इज प्राऊड ऑफ मी दॅट मी हे करू शकलो. आणि माझ्या डॅडला पण थँक्यू की त्यांनी ही फिल्म प्रोड्यूस पण केली. बरोबर, तुला ही संधी अर्थातच वडिलांकडून मिळालेली आहे. आणि मग पहिल्यांदा जेव्हा तू कॅमेऱ्याला फेस केलास त्या क्षणाची मोमेंट ती काय होती? ऍक्च्युली फर्स्ट आमचा शूट जो होता तो डान्सचा होता, फर्स्ट डे, राईट. सो तो माझा स्ट्रॉंग पॉईंट होता आधीपासून. तो आय थिंक मी थँकफुल आहे प्रीतम सरांना की त्यांनी आधी शूट डान्सचा लावला होता. आणि असं पण नाही की मी त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस केली आहे. आय थिंक 1 का 2 दिवसाआधी माधुरी ताईला सांगितलं गेलं होतं की तिचं डान्स शूट आहे आणि त्याच्यानंतर आमची प्रॅक्टिस सुरू झाली होती. सो आय गेस वी गॉट ओनली 1 डे फॉर प्रॅक्टिस. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली आम्ही कॅमेराकडे गेलो आणि असं पण नव्हतं की एकदम आरामात गेलो. आम्ही गेलो, मेकअप झाला आणि एकदमच हे आलं की बिकॉज आमचं लोकेशन असं होतं की तिथून गाडीनेच जायला लागायचं. व्हॅनिटी तिथे घेऊनच नाही जाऊ शकत. सो आम्हाला गाडीने ट्रॅव्हल करून मग जायला लागायचं, कॉस्ट्युम मेकअप सगळं घालून. सो असं झालं की एकदम आम्ही घाई गडबडमध्ये गेलो आणि गेलो आणि एकदमच ते म्हणले चला 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 शॉट लागलाय. बिकॉज आमच्याकडे एकच रात्र होती ते पूर्ण शूट करायला. आम्ही 1 नाईट मध्ये पूर्ण सॉन्ग शूट केले. सस्पेन्स आणि सगळा मूवी आहे. सो आम्ही 1 नाईट मध्ये पूर्ण सॉन्ग शूट केलंय. सो आणि जेव्हा तो कॅमेरा माझ्या समोर लागला, डान्स म्हटलं की क्राऊड शूट आणि फर्स्ट टाइम आय एम फेसिंग कॅमेरा आणि इतका क्राऊड होता तिथे. बट मी फक्त माझ्यावरती फोकस करत होतो. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्याकडेच बघतायत आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळं नाही का मॅनेज करून घेतायत. आय थिंक तेव्हाच जाऊन होऊ शकतं. आणि जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही ते करू शकतात, अदरवाईज नाही होऊ शकत. आय थिंक माझे पण फर्स्ट 2 टेक्स असे थोडेसे डाऊन गेले होते. बट त्याच्यानंतर जो मजा आला, जो मी असं फ्लो मध्ये निघून गेलो, तो मला कळलं पण नाही कधी सकाळ झाली आणि कधी आमचा शूट संपला डान्स. तुझी भूमिका जी तुला डिस्क्लोज करता येईल, कारण सस्पेन्स म्हटल्यानंतर आपण त्याच्याबद्दल जास्त विचारते, त्याविषयी काय? भूमिका तर तुम्ही टीजर मध्ये बघितलंच आहे, खाली डॅशिंग पंख्या असं लिहिलेलं आहे, डॅशिंग स्मार्ट किंवा जे काही त्यांनी प्रोनाऊन्स वापरलेले आहेत. आय थिंक तो परफेक्ट सूट करतो या कॅरेक्टरला. आणि डान्समध्ये जे व्हिज्युअल्स आहेत आणि जो ऍटिट्यूड, जो ऑरा तो घेऊन चाललाय, आय थिंक तोच फिल्म मध्ये तो पूर्णपणे आहे त्याचा. आणि तो असा आहे की म्हणजे बाकीचे जे त्याचे मित्र आहेत त्यांच्या मधला आहे, म्हणजे त्यांना पण घेऊन चालतो आणि ह्याला पण घेऊन चालतो, बरोबर, असा तो थोडासा आहे. सो दॅट्स द कॅरेक्टर. आणि सगळ्या दिग्गज कलावंतांबरोबर मकरंद सर असतील किंवा बाकीचे संदीप सर आहेत, तर त्या सगळ्यांबरोबरची केमिस्ट्री असते ती कशी वाटली? ऍक्च्युली मला वाटलं नव्हतं की इतकं चांगलं मी त्यांच्यासोबत परफॉर्म करू शकतो माझ्या म्हणजे एक्सपेक्टेशन्स अनुसार. बिकॉज ऑब्व्हियसली दे आर हिट ऍक्टर्स, दे आर व्हेरी बिग, दे हॅव अर्न देअर नेम. त्यांनी तेवढं कमावलंय, आपण काहीच नाहीये त्यांच्या समोर आता. सो त्यांच्या सोबत सेम स्क्रीनवर दिसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि इट इज ऍक्च्युली प्रेशरायझिंग की ह्यांच्या सोबत दिसायचं तर आपण खाली नाही गेलो पाहिजे कुठे, आपण त्यांच्या सोबत दिसलो पाहिजे, लोकांनी आपल्याला बघायला पाहिजे जेव्हा आपण बोलतोय किंवा आपण काही करतोय. सो ऑब्व्हियसली मी त्यांच्याकडनं पण टिप्स घेतले की सर मी हे कसं करू, ते कसं करू. बट एक गोष्ट मला खूप आवडली की त्यांचं असं नव्हतं की हा असा ह्याला काहीच नाही जमणार वगैरे वगैरे, असं त्यांचं कुठेच नाही होतं. त्यांचा प्रयत्न हाच होता की मी त्यांच्यासोबत व्यवस्थित दिसला पाहिजे आणि माझं पण तो जो स्क्रीन प्ले आहे तो प्रॉपर दिसला पाहिजे, हे त्यांनी पण ट्राय केलंय. सो आय थिंक त्यामुळे केमिस्ट्री आमची खूप चांगली दिसतीये त्याच्यात. असं कुठेच वाटणार नाही की ह्यांचा बॉन्ड चांगला नाहीये. सो इट्स अ फन फिल्म, मजेदार फिल्म. तुझ्या या पहिल्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि कॉलेज जीवन पण तुझं सुरू आहे आता, त्याविषयी थोडासा शेवटचा प्रश्न की कॉलेजमध्ये काय करतोय? आता ऍक्च्युली मी 12th मध्ये गेलोय जस्ट. लॉट्स ऑफ पीपल
खूप लोकांनी बिलीव्ह नाही केलं. ऍक्च्युली मकरंद सरच मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मकरंद सरांना मी फर्स्ट टाइम भेटलो ते म्हटले की अच्छा असं असं आहे, आणि मग मी त्यांना सांगितलं की मी 17 वर्षाचा आहे. नाही, तेव्हा मी 16 होतो जेव्हा शूट चालू होतं. आणि सर होतं की काही पण असं होऊच नाही शकत. म्हणजे त्यांनी अग्रीच नाही केलं. आणि तेव्हा जाऊन मी पप्पांना त्यांच्या समोर आणलं आणि म्हणलं हे बघा लाईव्ह प्रूफ आहे, हे तुम्हाला सांगतील की मी 17 वर्षाचा आहे, 16 वर्षाचा आहे. तेव्हा जाऊन त्यांनी बिलीव्ह केलं. सो असं कोणीच बिलीव्ह करत नाही. बट आय एम इन 12th, आता जस्ट गेलोय. यावर्षी पुढच्या वर्षी माझे बोर्ड्स असतील. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला स्वामी कृपा आणि अल्ल्याड पल्ल्याड नक्की जाऊन बघा. नक्की. तुमच्या मित्रांसोबत, परिवार सोबत, सगळ्यांसोबत. थँक्यू.